केतन हत्याकांड प्रकरणी आरोपी सिया आणि चेतन यांना आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये आणणार आहेत आणि एकंदरीत त्यांना मागील म्हणजे 3 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंतही त्यांना कोठडी होती आणि यानंतर आता आज न्यायालयामध्ये दाखल झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांना कस्टडी मिळणार का? एकंदरीत या सर्व प्रकरणावरती आपल्यासोबत जे आरोपी आहे यामध्ये जो चेतन चौधरी याचे काका आपल्यासोबत आहेत. एकंदरीत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की एकंदरीत चेतनचा स्वभाव कसा होता, चेतन वागायला कसा होता आणि एकंदरीत त्याचा आणि सियाचे संबंध त्यांना देखील माहिती होते का हे आपण त्यांना विचारूयात. अंकल, आपका नाम क्या है और आपका और चेतन का रिलेशन क्या है? मेरा नाम उदाराम है। मैं चेतन का काका। हाँ। और चेतन का मतलब एक स्वभाव कैसा था, उनका बिहेवियर कैसा था चेतन का? बिहेवियर एकदम व्यवस्थित सरळ स्वभावाचा होता। अच्छा. हसमुख चेहरा होता। बरं. हं. कधी एकंदरीत आता तुम्हाला असं वाटलं का की कधी तो अशा गोष्टी करल, ज्यावेळेस त्याचं नाव आलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? नाही, असं कधीच असं आम्हाला वाटलंच नाही त्याच्या बॉडी लँग्वेजवरून, त्याच्या चेहऱ्यावरून. दुकानावर यायचं, दिवसभर बसायचं. हां. कधीतरी बाहेर गेलं, काकू मी जाऊन येतो, तर परत येतो. तो जेवढं आपल्याला वेळ देतो, टाईम सांगितला ना त्या टाईमात परत पण येतो. बरं. हं. म्हणजे एकंदरीत आता तुमचं जे दुकान आहे त्या दुकानावरती चेतन देखील या ठिकाणी बसायचा का? आणि तो पण व्यवसाय चालवायचा का? चेतनच व्यवसाय चालवायचा. अच्छा. मी नाही चालवायचा. मी फक्त त्याच्या घरात मला करमत नव्हतं. मी आजारी होतो ना हां. मागच्या 1.5 वर्षापासून. अच्छा. तर घरात टाईमपास होत नव्हता म्हणून मी पण इथे का की हे हे बिझनेसचं चेतन नवीन आहे. मी अच्छा. 12-13 वर्ष हे बिझनेस केलेला आहे. बरं, बरं. हां. मग त्याला म्हणजे कस्टमरचं कसं बोलायचं, काय भाव लावायचे, मग त्याला हेल्प करायचं. अच्छा. हां. बरं, एकंदरीत ज्यावेळी आता तुम्हाला कळालं की हे हे प्रकरण नेमकं तुम्हाला कसं कळालेलं की पोलीस तुमच्या घरी आले होते, नेमकं त्या दिवशी काय प्रकार आणि झाला होता? पोलीस आले ते दिवशी पण आम्हाला माहीत नाही. ते भावांच्या घरी आले ना. मी हां. वेगळं राहिलं आहे. अच्छा. आम्ही ते दिवशी चेतन का पापा का मेरे को फोन आहे ना की दुकानात जाऊ, मी उशिराने येणार आहे. तू अच्छा. जाऊन दुकान उघड. मी उघडलं. हां. नेहमी प्रकारे रोजच्याच प्रकारे दुकान उघडलं. दुकानात बसलो. हां. 2-3 कस्टमर पण केले. बहुतेक 2-1.5 वाजता मला इथलेच मार्केट याच्या व्यापाऱ्यांचा फोन आला की चेतन का नाही आला आणि काय झालं? म्हणलं हे सगळं मग काय झालं म्हणलं, चेतन तर गेलं कुठे सांगून गेलं बिझनेसमध्ये जातोय. हां. आम्हाला काही माहिती नाही का की तेव्हा कस्टमरचा मी मोबाईल पाहिला पण नाही. अच्छा. न्यूज बी वगैरे पाहिले नाही. तर मग ते धावत पळत आमच्या दुकानात आलं होतं. कसं काय तुम्ही चेतन तुमच्या घरचा माणूस असून तुम्हाला कसं काय माहीत नाही? पण माहीत नाही आहे म्हणून हे वाला मोबाईलमध्ये बघा. तेव्हा आम्हाला कळालं की हे काय काय झालं. बरं, ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळेस चेतन तुम्हाला काय सांगून गेला होता घरून? चेतन मला नहीं, चेतन चेतन के पापा तो थोड़ा लेट उठते हैं, उनके मम्मी को बोल के गया हाँ. कि मैं बिजनेस के सेमिनार में कुछ जा रहा हूँ। अच्छा. हाँ, और बिजनेस मीटिंग में जा रहा हूँ ऐसा। अच्छा. बरं, एकंदरीत आता यामधली जी आरोपी आहे दुसरी जी सिया गोयल आहे तिच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? चेतननं तुमच्या पुढे तिचा कधी जिक्र केला होता का? किंवा ती कधी दुकानावर आली होती का? तिची काही ओळख आहे का तुम्हाला? नहीं, सिया और चेतन की दोस्ती है वो हमारे परिवार वालों को मालूम ही नहीं है. कधी त्यांनी गाडीवर बसून कधी फिरायला गाडीवर बसणं, कधी जवळ, कधी सिया कधी एखाद्या वेळी दुकानावर आली, असं आम्ही कधीच पाहिलं नाही. कधी चेतनला कधी सिया बरोबर रस्त्यात कुठे हॉटेल वगैरे असं पाहिलेच नाही सियाला. बरं, एकंदरीत असं देखील बोललं जातं की जो चेतन आहे, चेतन चांगला क्रिकेट प्लेयर होता आणि त्यासोबत सिया देखील त्याची क्रिकेट मॅच पाहायला यायची. या गोष्टी तुम्हाला काय माहिती आहेत का? ते आम्हाला माहीत नाही. आता ते व्हिडिओवर मोबाईलवर बघितले ना, हां. त्याचं आता समजा क्रिकेटच्या ग्राउंडवर टुर्नामेंट असताना पवेलियन फार मोठा असायचा. हां. आम्ही एंट्रीज गेटवर जाऊन आम्ही बसायचो. पण ते जे खेळाडू असतात ते पुढे बसायचे. तिथे कोण बसलं, काय बसलं ते आम्हाला माहितीच नाही. आणि अच्छा. ग्राउंडवर पण सेलिब्रेशनसाठी की बाई सिया पळून गेली आहे, तसं मी कधी म्हणजे लाईव्ह नाही पाहिलेत. अच्छा. आता तुमचं हे बातम्या दाखवतं ना, सिया आणि चेतन शेजारी बसलेला आहे. हां, हां. तर आता कळालं आम्हाला हे, बरं. की सियान चेतनचे यांनी दोघांची दोस्ती होती. अच्छा. बरं, एकंदरीत आता हे प्रकार झालेला आहे आणि यामध्ये आता तुम्हाला असं वाटतं का की चेतन या कटामध्ये सहभागी असेल, इस मर्डर प्लान में वो शामिल हो सकता है, ऐसा आपको लगता है क्या? आम्हाला आजपर्यंत वाटत नाही ना. सियान चेतन का ऐसा लग रहा ही नहीं कि चेतन उसमें इन्वॉल्व है. चेतन का बोल इसका त्याच्या नाही का बॉडी लँग्वेज आणि तो एकदम सरळ आहे. असं कधी म्हणजे माणसाने असं अंगावर असं त्याला भडकाऊ चेहरा कधी पाहिलंच नाही. एकदम शांत असायचं. अच्छा. ते मॅटर झालं ते दिवस लागोपाठ 3-4 दिवस दुकानावर यायचं. असं की नाही की बाई तो दुकानावर आला नाही, बाहेर कुठेतरी राहिला. त्याचं अंग असं आम्ही पाहिलंच नाही.
अच्छा. हां, एकदम असं सरळ नेहमीप्रमाणे दुकानात त्याचा चेहरा असा ना, तोच चेहरा आम्ही पाहिलाय. बरं. आणि त्याला कधी बोलताना पण नाही पाहिलं, की भाई इकडे तिकडे कोण जाऊन सल्ला घेतो का? त्या साईडला जाऊन बोलतो, भाई आम्ही शेजारी थांबलं की ते ऐकू नये म्हणून, असं पण नाही पाहिलं. तो अच्छा. कस्टमर करायचं दुकानात नेहमीप्रमाणे दुकान चालवायचं तसं ते तेव्हा पण तसंच तो दुकान चालवत होता. अच्छा. बरं एकंदरीत आता यामध्ये जर तुम्हाला वाटतं का जर यदाकदाचित आता न्यायालयाने जर त्यांना जर शिक्षा ठोठावली किंवा शिक्षा जर त्यांना दिली तर चेतनला देखील ही शिक्षा दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिलं हे जे घटना घडली हां. ह्याच्या फार इकडे बघा. आम्हाला दुःख वाटतंय. केतन नावांचा मुलगा आता आम्ही ओळखत नाही, पण तो मुलगा व्हायला कुणाचा पण मुलगा असावा. हां. पण त्यांच्या परिवारात आज काय म्हणजे त्यांच्या म्हणजे डोक्यावर का परिणाम होत असेल, त्यांच्या घरात किती दुःख असेल, अच्छा. ते दुःख आम्हाला पण होत आहे. अगदी. पण ते जे ही घटना घडली, हे घटनेमध्ये मग जे कोणी पण गुन्हेगार असेल त्याला न्यायालय सजा देणार आहे. तो न्यायालयाने जो सजा मंजूर केली तो सजा आम्हाला पण मंजूर आहे. अच्छा. बरं एकंदरीत आता तुम्हाला असं वाटतं का की एकंदरीत यामध्ये ही जी सिया असेल किंवा चेतन असेल यामध्ये दोघांपैकी एक किंवा हे दोघंही यामध्ये दोषी असतील असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे दोषी काय म्हणजे एकंदरीत ये दोनों में भी ये दोनों भी हो गए इस मामले में आपको गुनहगार ऐसा लगता है क्या? अब ते क्योंकि हमने अभी कहीं इनको दोनों में कभी साथ देखा ही नहीं, तो अभी अच्छा. कैसा ये म्हणजे हे जे क्या बोल रहे उसको जज करायचं ते आपल्याला आज म्हणजे सोपं नाही आहे ना. बरं, ते अभी जे काही 10-8-9 दिवस झाले तिथे ते आपल्या कोठडीत आहे. त्यांच्याशी सवाल जवाब होत असेल, जे काही रेकॉर्डमध्ये असेल तेव्हा करते तिथून कळण, आम्हाला बरं, अजून एक काही शे- माहीत नाही ना. अच्छा. अजून एक शेवटचा प्रश्न घेतो. आता आज चेतनला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. आता न्यायालय आज देखील त्यांना परत पोलीस कस्टडी देणार का हे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. मग यावर आता तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे हे आता आजपर्यंत मला वाटतं आता 9-10 दिवस झाले. ह्याच्यात जे पोलीसचे जे म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतं, ते जातचे जो बी प्रकरण असतं, ते सवाल जवाब सगळं झालं असतं. आणि असं वाटत नाही की पुढे ह्याला बरं. एक शेवटचा प्रश्न घेतो. एकंदरीत या सर्व प्रकरणामुळे तुमच्या कुटुंबियांवरती चेतनची जी आई आहे, चेतनचे जे वडील आहेत, बहिणी आहेत, यांच्यावर याचा कसा परिणाम पडलेला आहे? ह्यांचं फार जसं केतनच्या परिवारामध्ये दुःख आहे ना, तसं दुःख आमच्या परिवारामध्ये एकटा मुलगा, मोठा कमवणारा माणूस घरातलं. सगळेजण दुःखी आहे. आई सारखे ते रडत असते. वडील पण बघा आता मला 10 दिवसात यांचा चेहरा पहिला कसा आहे आणि आज कसा आहे. ते म्हणजे असं म्हणजे रडून दाखवलं तसं नाही, पण बॉडी लँग्वेजवरून कळतं की माणूस किती दुःखी आहे. बरं. तुमचा पोलिसांवरती विश्वास आहे? हां, पोलीस आणि न्यायालयावर भरोसा आहे आम्हाला. जे जे काय जाच करतात ते म्हणजे काही एकट्या माणसासाठी काही वेगळं होत नाही. ते होईन ते सगळ्यांचं सारखं होईन. जे गुन्हेगार आहे त्यांना सजा मिळालीच पाहिजे. अगदी. तर हे होते आपल्यासोबत चेतन चौधरीचे काका. यांनी देखील आपल्यासोबत सांगितलेलं आहे की नेमकं या प्रकरणानंतर त्यांच्या परिवारावरती म्हणजे चेतनची आई असतील, चेतनचे वडील असतील, त्याच्या बहिणी असतील आणि ते सुद्धा यामध्ये एकदम खचून गेलेले आहेत आणि हे प्रकरण आम्हाला किंचितही माहीत नव्हतं. चेतन कधी अगदी दुकानाच्या बाहेर देखील कधी असं बोलायला गेला नाही आणि अशा कुठल्याही गोष्टी आम्हाला कधी आढळून आल्या नाही आणि एकंदरीत या प्रकरणावरती पोलीस आणि न्यायालयावरती आमचा संपूर्ण विश्वास आहे असा देखील त्यांनी विश्वास वर्तवलेला पाहायला मिळतोय. थोडक्यातसाठी अमित मुंडिक, पुणे.